आता हे असे आपण प्रचार करणं होय त्याला अनुभव नाही, पण आम्ही सत्ता करू पाहू ते कशाप्रमाणे बोलतो. सत्तेतून तुम्हाला केंद्रीकरण करायचं कशावर बोलतो. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना, मतदारांना सामोरं जात असताना त्याच्या मनाला त्याच्या मताला एक वेगळी आदराची भावना किंमत आपण देत असताना तुम्ही अशा प्रकारचा अपप्रचार करून तुमच्या स्वभावाचं दर्शन तुम्ही वेगळ्या काळामध्ये घडू नका. एवढीच या निमित्तानं मला त्यांना सूचना करायची विनंती करायची आहे. जर त्यांना पटलं तर ठीक आहे, असं चालू ठेवलं तर मला त्याला उत्तर किंवा माझ्या बुद्धीला जे पटेल तसं उत्तर द्यावं लागेल. ही माझी भूमिका पत्रकारांच्या माध्यमातून ती झाली. आतापर्यंत मी कुठल्याही युट्यूब चॅनलला किंवा संतोषाचं मोठं चॅनल आहे त्यांचाही फोन आला किंवा ज्या दिवशी ओबीसीचा आरक्षण पडलं त्या दिवशी संतोषने विचारलं होतं. डॉक्टर स्वाती लाड त्याला देशाने उपयोग लागला पण शेवटी पक्षाचा आदेश समोर जात आहे. एक आजची माझी मागणी आर्थिक स्थिती नाही, परंतु सर्व पक्ष झालेलं असेल तर मग काय असेल त्या आपण सामोरं गेलं पाहिजे या भूमिकेत आम्ही जातोय. त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मतदार लोकांना नम्रतापूर्वक विनंती करून सांगू इच्छितोय की जर तुम्ही आमचं महायुतीचं पॅनल निवडून दिलं, नगराध्यक्ष पदाचे निवडून दिले, उमेदवार निवडून दिले तर कर्जत नगर परिषदेमध्ये असणाऱ्या ज्या काही गैरसोयी आहे आतापर्यंत आपापल्या लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून जे काही काम केलं असेल तर सर्वांनी मग मी धरते ताब्यापासून पाटापासून ते कालपर्यंत सुवर्णताई करून दिली. त्या साऱ्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. शेवटी लोकसंख्या वाढत आहे, गाव मोठं होत चाललंय, नागरिकीकरण होत चाललंय, रेल्वे येत चाललेले आहे, समस्या वाढत आहेत. पण त्या वाहतुकीच्या समस्या असतील, त्यावेळेस झालेली पाणी पुरवठा आपली पुरत असेल, वीज पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही, असे अनेक प्रश्न नगर परिषदेमधल्या लोकांना मिळतात. सगळे प्रश्न काही नगर परिषदेच्या हातामध्ये नाही, पण नगर परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारामध्ये मांडून मग राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आणि केकेपाटी सरपंच महत्वाचा विभाग त्यांच्याकडे आहे, त्याच्या माध्यमातून असेल. मोदी साहेब पंतप्रधान आहेत, त्यांच्या खात्या अंतर्गत वेगवेगळे जे काही आपले प्रश्न असतील रेल्वेपासून सारे प्रश्न सोडवण्याचं काम आपण दिल्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं करून हा विश्वास मतदारांनी घेऊ इच्छितोय. तुम्ही मांडलेले प्रश्न, तुम्ही मांडलेल्या समस्या याचा आदर करण्याकरता माझे लोकप्रतिनिधी त्यावेळेस जनतेकरता मोकळे असतील, त्यांची वेळ ठरवली जाईल. प्रशासकीय कामाकरता वेगळी वेळ असेल आणि नागरिकांना भेटण्याकरता वेगळी वेळ असेल. पत्रकारांनाही भेटण्याची आपण आठवड्यात काही वेळ घेऊ आणि त्या काही तुमच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या काय आहेत त्या तुम्ही सांगितलं तर सोडण्याकरता त्याचा रिझल्ट घेण्याकरता त्यांनाही आपल्याला आपली दिला पाहिजे आणि त्या साऱ्या कामावरती देखरेख करण्याचं काम एक जबाबदार मी करण्याचा माझी लोकप्रतिनिधी 17 नव्हे यांची भाषा किंवा तिथे जी आणखी चेंबर तिचा वापर आम्ही कोणीही करणार नाही. नगराध्यक्ष जर माझी सुनवाई झाली तर मी नगरपालिकेची गाडी वापर स्वतःच्या कामाकरता वापरणार नाही, त्यांची गाडी